मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण नुकतंच पार पडलंय। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। अतिशय विहंगम अशी ही दृश्य या ठिकाणी जोरदार फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा 13 फुटी असा हा पुतळा, या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित आहे। तर नागपूरच्या कळमेश्वरमध्ये शिवरायांचा 13 फुटी पुतळा उभारण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण पार पडलंय। तर उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। भास्कर जाधव, संजय राऊत त्याचबरोबर इतरही नेते या ठिकाणी पाहायला मिळतात। तर काँग्रेसचे सुनील केदार आणि इतरही स्थानिक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। मालवण पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं तपासणी देखील यंत्रणेकडून करण्यात आली, सुरक्षा देखील तपासण्यात आली आणि त्यानंतरच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण पार पडलंय। आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। विरोधकांवर कोणत्या शब्दामध्ये टीकेचे बाण सोडतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आता पार पडलेलं आहे। यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी देखील करण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाई देखील या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। आणि आता उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणामध्ये काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर 13 फुटी असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण पाहतोय। नागपूरच्या कळमेश्वर परिसरामध्ये हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याचं अनावरण नुकतंच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलंय। मालवण पुतळा दुर्घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमधील पुतळ्याचं लोकार्पण झालेलं होतं, त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील विरोधकांनी निशाणा साधला। आणि त्यानंतर आता नागपुरातील कळमेश्वर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। मात्र हे लोकार्पण पार पडण्यापूर्वी संपूर्ण सुरक्षेची, त्याचबरोबर पुतळ्याच्या संपूर्ण कामाची आढावा आणि तपासणी देखील करण्यात आली। महाराष्ट्राचे नेतृत्व, आपल्या सर्वांच्या लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय सुनील बाबू केदार साहेब, आपल्या सर्वांचे चिरपरिचित, ज्यांचे एक आगळं वेगळं स्टाईल आहे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देणारे खासदार साहेब संजय राऊत साहेब, आपल्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख साहेब, मंचकावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे, भास्कर जाधव साहेब, माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव साहेब, कुंदाताई राऊत, मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय मंच आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामध्ये ज्याप्रमाणे आपण आलात त्याकरता सर्वांचे आभार करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव साहेबांनी